जिल्ह्यात प्रथमच पोलीस पाटलांचे कर्तव्य मार्गदर्शन शिबिर 21 उत्कृष्ट पोलीस पाटलांचा गौरव. ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलातर्फे जिल्ह्यात प्रथमच पोलीस पाटलांचे कर्तव्य मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या संकल्पनेतून आयोजित या शिबिरात जिल्ह्यातील 573 पोलीस पाटील सहभागी झाले. यावेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या 21 पोलीस पाटलांचा सन्मान करण्यात आला. तसेच प्रत्येक पोलीस पाटलाला पोलीस पाटील कर्तव्य मार्गदर्शिका या विशेष पुस्तिकेचे वितरण करण्यात आले. कैलास शिल्प सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, शाखा प्रमुख आणि जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटील उपस्थित होते. मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी पोलीस पाटील हा गावातील कायदा व सुव्यवस्था, सामाजिक सलोखा आणि शांततेचा पहिला संरक्षक असल्याचे सांगितले. गावातील संशयास्पद हालचाली, अवैध धंदे, अंमली पदार्थांची माहिती, सोशल मीडियावरील अफवा तसेच सण उत्सव, यात्रा व मिरवणुकी दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटलांनी अधिक दक्ष राहण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी वाढत्या रस्ते अपघाताबाबत चिंता व्यक्त करत हेल्मेटचा वापर, वाहतूक नियमांचे पालन आणि अल्पवयीन मुलांनी वाहन चालवू नये यासाठी ग्रामपंचायत, शाळा, महाविद्यालय व युवक मंडळाच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्याचे आवाहन देखील पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी केले. कार्यक्रमादरम्यान प्रकाशित करण्यात आलेल्या पोलीस पाटील कर्तव्य मार्गदर्शिका या पुस्तिकेत पोलीस पाटलांची वैधानिक कर्तव्य, प्रतिबंधात्मक पोलिसिंग, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस जनता समन्वय, वाहतूक, जनजागृती आणि माहिती संकलन याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामीण पोलीस व्यवस्थेला अधिक सक्षम, उत्तरदायी आणि आधुनिक दिशा मिळणार असून पोलीस पाटलांच्या कार्यक्षमतेत गुणात्मक वाढ होईल असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केलाय.